ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। माधुरी हत्तीनीला गुजरात येथील वनतारा पुनर्वसन केंद्रातून पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्यास पेटा इंडिया या संस्थेने प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे। मठाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज सादर केला असून माधुरीला पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी आणण्याची परवानगी मागितली आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीनीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून तिला गुजरात येथील वनतारा येथे पुनर्वसित करण्यात आले होते। मठात असताना दीर्घकाळ बांधून ठेवल्यामुळे आणि एकाकीमुळे माधुरीला पायांचे आजार, संधिवात आणि मानसिक ताण सहन करावा लागत होता। त्यामुळे न्यायालयाने तिच्या आरोग्यासाठी वनतारा येथे वनक्षेत्रात तिला ठेवण्याचे निर्देश दिले होते। पूर्वी कोल्हापूरमध्ये हत्तीनींसाठी अत्याधुनिक सुविधा, हायड्रोथेरपी तलाव आणि 24 तास वैद्यकीय केंद्र उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र मठाने सादर केलेल्या नवीन अर्जावरून माधुरीला पुन्हा जुन्याच शेडमध्ये ठेवण्याची योजना असल्याचे स्पष्ट होते। सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्वसनबाबतचे आदेश लागू असून उच्चस्तरीय समितीने मठाच्या या अर्जाला अद्याप मंजुरी दिलेली नाही। तरीही तिला परत आणण्याच्या घोषणा केल्या जात असल्याने पेटा इंडियाने चिंता व्यक्त केली आहे। संस्थेने उच्चस्तरीय समितीकडे या प्रस्तावाविरुद्ध अधिकृत आक्षेप नोंदवला असून माधुरीला वनतारा येथील कायमस्वरूपी ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे। जामनगर येथील वनतारा केंद्रात गेल्यानंतर माधुरीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे। तिला तेथे विशेष पशुवैद्यकीय उपचार मिळत आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनंतर तिला इतर हत्तींचा सहवास मिळाला आहे। माधुरीला सध्या विशेष वैद्यकीय सेवा आणि इतर हत्तींच्या सहवासाची गरज आहे। तिला या वातावरणातून काढून पुन्हा जुन्या शेडमध्ये एकांतात ठेवल्यास तिच्या आरोग्यात झालेली सुधारणा पूर्णपणे नाहीशी होईल। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।